सातारा जिल्ह्यात असणाऱ्या आनेवाडी व तासवडे टोल नाक्यावर सातारा जिल्ह्यातील नागरिकांना टोल फ्री करण्यात यावा यासाठी आज सातारा शहराजवळ टोल नाक्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला। यावेळी सातारा जिल्ह्यातील ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान या रास्ता रोकोमुळे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओमकार सोनावले यांनी। श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। जय भवानी, जय शिवाजी। शिवसेना अंगारे, शिवसेना अंगारे, हरे हरे टोल माफी झालीच पाहिजे, टोल माफी झालीच पाहिजे, टोल माफी झालीच पाहिजे। येणे चक्रा गाडी टोल मुक्त झालीच पाहिजे। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। सातारा शहरालगत असणारा आनेवाडी टोल नाका, या आनेवाडी टोल नाक्यावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून आज टोल माफीसाठी आंदोलन करण्यात आलं आहे। देखो माझ्या मागे पाहू शकता तुम्ही, इथं मोठ्या प्रमाणावर रस्ता रोको करून आंदोलन इथं ठिय्या मांडला आहे आंदोलकांनी। एकूणच पाहायला गेलं तर सातारा पुणे बेंगलोर हायवेवरती असणारा हा आनेवाडी टोल नाका, या टोल नाक्यावरती इथं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने रस्ता रोको करून इथं टोल माफीसाठी आंदोलन करण्यात आलं आहे। आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात इथं ट्रॅफिक देखील झालेलं पाहायला मिळते। दोन्ही बाजूची वाहतूक थांबवल्यामुळे मोठे इथं ट्रॅफिक झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकूणच आपण पाहू शकतो की इथं नॅशनल हायवेचे अधिकारी येऊन इथं त्यांच्याशी समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु देखील इथं कोणत्याही प्रकारचं इथं आपल्याला ते सामंजस्याने घेताना आपल्याला पाहायला मिळत नाही। एकूणच पाहायला गेलं तर इथं पाहू शकतो आपण की मोठं इथं पोलीस असतील किंवा हायवेचे अधिकारी असतील, हे आंदोलकांसोबत बोलण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु आंदोलक त्यांच्या मागणीवर ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकूणच सांगण्यात येते की लवकरात लवकर हा टोल जिल्हावासियांसाठी माफ करावा आणि एकूणच या लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागावा। ओमकार सोनावणे, न्यूज अनकट, सातारा। साहेब लबाडीचा नव्हे हा सातारा आहे। सातारा येथील आनेवाडी टोल नाक्यावरती शिवसेना सातारा जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी, जिल्हा समन्वयक रामदासजी कांबळे असतील, ज्येष्ठ नेते सुधीरभाऊ राऊत असतील, उपजिल्हा प्रमुख अजित यादव असतील, विश्वनाथ धनावडे असतील, युवा सेनेचे माऊली पिसाळ असतील, आमच्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झालेले आहेत। गेले 10 वर्षाचा हा उद्रेक आहे। 10 वर्ष अन्यायकारक पद्धतीने आमच्याकडनं टोल वसुली सुरू आहे। या अन्यायकारक टोल वसुलीमुळे कोट्यावधी रुपयाची वसुली आज तागायत झालेली आहे आणि 2034 पर्यंत ही अशीच चालू राहणार आहे असं मुजोर अधिकारी आम्हाला सांगतायत। ही अत्यंत खेदाची बाब आहे, हे आम्ही सहन करणार नाही। सातारा जिल्ह्यातले नागरिक 5-10 किलोमीटरचा प्रवास करून 60-60 किलोमीटरचा टोल भरणार नाहीत। नितीन गडकरी साहेबांना आमची विनंती आहे की तुम्ही या गोष्टीचा बारकाईने विचार करा। कराड पासून पुण्यापर्यंतचं अंतर मोजा, एवढ्या अंतरात तुमचे 3-3 टोल बसतातच कसे, ही सुद्धा पॉलिसी लक्षात घेतली पाहिजे। सातारकरांची लूट आम्ही होऊन देणार नाही। येत्या काळामध्ये याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन शिवसेना उभारेल। तासवडे टोल नाक्यावरती पुढचं आंदोलन याच्यापेक्षा मोठ्या स्वरूपात होईल अशी आम्ही शिवसेनेच्या वतीनं तुम्हाला ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता जे अधिकारी भेटायला आले होते त्यांच्यातून तुमच्यात काय नक्की चर्चा झाली? 8 दिवसाच्या अधिकाऱ्यांनी 8 दिवसाच्या आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे कलेक्टरांच्या दालनामध्ये वरिष्ठ डायरेक्टर त्यांच्या या टोलचे, त्यांच्याबरोबर बैठक नागरिकांची ना आमची सरळ मीडियाला सुद्धा आम्ही बोलवणार आहोत। समोरासमोर बैठक होणार आहे आणि त्या बैठकीत त्यांच्याकडून जोपर्यंत आम्हाला लेखी हमी मिळत नाही तोपर्यंत भविष्यातलं आमचं आंदोलन बंद होणार नाही। साहेब दोन्ही टोल पूर्ण